नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे विदर्भ आयएस अकॅडमीच्या या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर मनापासून खूप खूप स्वागत करतो. बघा, आज आपण चालू घडामोडी या विषयातील सर्वात महत्त्वाचा टॉपिक निधन वार्ता यावर डिस्कस करणारा आणि अशा पद्धतीनं डिस्कस करणारा जे तुम्हाला परीक्षेला महत्त्वाचं आहे. आता परीक्षेला महत्त्वाचं कसं आहे, निधन वार्तावर तुम्हाला कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात. तुम्ही PYQचा ट्रेंड बघितला तर तुमच्या लक्षात येणार की 3च प्रकारचे तुम्हाला निधन वार्तावर प्रश्न विचारलेला आहे. आता निधन झालेल्या व्यक्ती कोणत्या क्षेत्राशी निगडित आहे हा पहिला प्रश्न. आता बघा, जर तुम्ही उदाहरण घेतलं चंद्रा बोराट, तर ह्या व्यक्तींबद्दल तुम्हाला काय विचारणार आहेत, कोणत्या क्षेत्राशी आहे, चित्रपट क्षेत्राशी निगडित आहे आणि अभिनेता आहे. 2 नंबरचा प्रश्न तुम्हाला निधनाचे कारण विचारलं जाईल, या व्यक्तीचं कोणत्या रोगामुळे निधन झालेलं आहे. आता प्रत्येकाचं कारण लक्षात ठेवण्याची गरज आहे का, निधनाचं कारण लक्षात ठेवण्याची गरज आहे का, नाही. ज्या व्यक्तींचं विशेष एका रोगामुळे जर निधन झालं असेल आणि तो रोग चर्चेमध्ये असेल, मग त्यांच्याविषयी आपल्याला बघणे आवश्यक आहे. मग ज्या ज्या व्यक्तींचं विशेष रोगामुळे निधन झालं आहे ना, मी तिथं मेन्शन केलं आहे निधनाचे कारण, कोणता रोग आहे. बरोबर, त्या रोगाबद्दल डिस्कस नाही करायचं, पण कोणता रोग आहे ॲटलिस्ट तेवढं माहीत पाहिजे. 2 नंबरचा झाला प्रश्न. 3 नंबरचा, जेही व्यक्ती चर्चेमध्ये असेल, हाय प्रोफाईल व्यक्ती असेल, ज्यांना पद्मभूषण, पद्मविभूषण आणि पद्मश्री, इव्हन भारतरत्न सुद्धा कधी कधी ह्या व्यक्तींना मिळालेलं असेल, तर ते जे व्यक्ती आहे ना, ते डिस्कस करणं खूप महत्त्वाचं आहे. मग आपण एखाद्या व्यक्तीबद्दल काय बघूयात, त्यांचं क्षेत्र बघूयात, त्यानंतर त्या व्यक्तींना कोणते पुरस्कार मिळाले ते बघूयात, आणि त्यांचं निधनाचं कारण कोणतं होतं, त्या व्यक्तीबद्दल विशेष रोगामुळे जर असेल तर ते डिस्कस करूयात. अशा पद्धतीनं आपण काय करूयात, हा टॉपिक एकदम खतरनाक पद्धतीनं पूर्ण टॅकल करूयात. आणि अशा पद्धतीने करूयात की सगळे जेवढे आहे ना, म्हणजे 2025 मध्ये निधन झालेल्या व्यक्ती सगळ्या कव्हर्स होतील. आणि लास्टमध्ये काही 1 लाइनर्स पण मी तुमच्यासाठी घेऊन आलेला, म्हणजे जवळपास 60+ व्यक्ती आपली इथं कव्हर होणार आहे आणि क्रिप्स फॉर्मॅटमध्ये होणार आहे. आता तुम्हाला काय वाचायचं नाही आहे, त्या व्यक्तीचा जन्म कुठं झालेला आहे किंवा त्या अजून डिटेल्समध्ये त्या एवढ्या नाही, फक्त एखादी संस्था जर त्यांनी स्थापन केली असेल ते पण आपण डिस्कस करणार आहोत. ठीक आहे, कोणती संस्था त्यांनी स्थापन केली, स्पेशली सामाजिक कार्यकर्ते जे असतात त्यांच्यावर विचारला जाते. मग आता खेळाडू असो, राजकीय असो, त्यानंतर साहित्य क्षेत्रामधले दिग्गज लोक असो, चित्रपटसृष्टीतले सर्व आपण स्टेप बाय स्टेप सगळे कव्हर करणार. मग लेक्चर ना तुम्ही शेवटपर्यंत बघा, नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल. बघायचं कसं आहे लेक्चर, कॉन्सन्ट्रेशन आणि फोकस ना, बस फक्त ऑडिओ आणि व्हिज्युअल ह्या फॉर्मॅटमध्ये बघा, सगळ्या गोष्टी तुमच्या डोक्यात राहणार आहेत. ठीक आहे, आता आपण लेक्चरला सुरुवात करूया. त्या अगोदर एक इन्फॉर्मेशन देऊन देतो. आपल्या अकॅडमीने वार्षिकी 2024 जी दरवर्षी काढते, पण यावर्षीचा विशेष काय, टू द पॉईंट 1 लाइनर शॉर्ट नोट्स, म्हणजे तुम्हाला जे मल्टी लाइनर स्वरूपात त्या छोट्या छोट्या न्यूज देऊन दिलेला आहे, पण मोस्ट ऑफ द फोकस 1 लाइनरवर आहे. कारण की संयुक्त गटक परीक्षेला तुम्हाला 1 लाइनर स्वरूपातच प्रश्न विचारले जाते. आणि अशाच सगळ्या नियुक्त्या असो, क्रीडा घडामोडी असो, सगळे चार्ट फॉर्मॅटमध्ये एंड टू म्हणजे टॉप टू एंड सगळ्या तुम्हाला अशाच पद्धतीने कव्हर केलेलं आहे. तुम्ही काय करू शकता, विदर्भ आयएस अकॅडमीच्या ॲपवर जा, तुम्हाला ही कोर्स मिळेल. आय थिंक 49 रुपयाची तो कोर्स आहे. त्याच्यामध्ये गेल्यानंतर तुम्हाला परचेस केल्यानंतर ती PDF तुम्ही डाउनलोड करू शकता, त्याची झेरॉक्स करू शकता आणि वाचू शकता. कमी दिवस आलेले आहे, वेळ करू नका, लवकरच डाउनलोड करून काय करा, याचा फायदा घ्या. 140 पेजमध्ये सगळ्या 2025च्या ज्या न्यूज आहे ना त्या सगळ्या कव्हर केलेल्या आहे. बरोबर, तर तुम्ही याचा फायदा घेऊ शकता. बरं, आता मुलांचे ना भरपूर कमेंट्समध्ये मेसेज येत होते, सर आम्हाला एकाच व्हिडिओमध्ये ना सगळ्या गोष्टी तुम्ही आम्हाला सांगून द्या, महत्त्वाच्या. मग आपण काय केलं आहे, 1100+ 1 लाइनर स्वरूपाचा एक जबरदस्त पॅकेज तुमच्यासोबत घेऊन येणार आहोत. बरोबर, आता ते कुठं मिळणार आहे, कशा पद्धतीने मिळणार आहे, ते तुम्हाला लास्टमध्ये लेक्चरच्या सांगणार. आणि त्याच्यामध्ये कंटेंट काय राहणार आहे ते पण एकदम बेस्ट पद्धतीनं मी तुम्हाला डिस्क्राईब करेल. फक्त आता हे लास्टमध्ये आपण बघूयात, तोपर्यंत तुम्ही टिकून राहा, आपण सगळ्या गोष्टी सांगूयात. आता आपण काय करूयात, आपल्या लेक्चरला ना सुरुवात करूयात. बघा, पहिली निधन वार्तामधली व्यक्ती कोण आहे, SL भैरप्पा. बरं, आता यांच्याबद्दल बघा, मी तुम्हाला निधन दिनांक सगळ्या ठिकाणी दिलाय, कळायला पाहिजे की हे व्यक्ती कोणत्या महिन्यामधल्या न्यूजमध्ये होते, बस त्याच्यासाठी दिलाय. पण तो हे पाठ नाही करायचं आहे मित्रांनो. ठीक आहे, का नाही करायचं आहे, कारण की आयोग याच्यावर प्रश्न विचारणारच नाही आहे. आपल्याला प्रश्न याच्यावर विचारेल की SL भैरप्पा हे कोणत्या क्षेत्राशी निगडित होते, तर ते साहित्यकृती या क्षेत्राशी निगडित होते. आणि त्यांनी स्पेशली कन्नड भाषेमध्ये मोस्ट ऑफ द कादंबरी लिहिलेल्या आहे. आणि त्यांचं लिखाणाची शैली कशी होती, त्यांची कल्पनारम्य, इतिहासावर मोस्ट ऑफ द पुस्तकं त्यांचे दिसतात. त्यांना त्यांच्यासाठी सरस्वती सन्मान सुद्धा मिळालेला आहे. बरोबर, सरस्वती सन्मान एकूण अनुसूची 8 मध्ये, राज्यघटनेच्या अनुसूची 8 मध्ये ज्या 22 भाषा आहेत त्याच्यासाठी दिला जातो. त्याच्यातला एक त्यांचा जो मंद्र नावाचा जो एक कादंबरी आहे, त्यासाठी त्यांना 2010 मध्ये, ॲक्च्युली 11 केलेलं, 2010 मध्ये सरस्वती सन्मान मिळालेला आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. कोणते कोणते पुरस्कार मिळालेले आहे महत्त्वाचे,
बघा, जे पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री मोस्ट ऑफ द हे सगळ्यात महत्त्वाचे पुरस्कार असतात. पद्मभूषण 2023 मध्ये लेटेस्ट मध्ये त्यांना मिळालेला आहे. पद्मश्री 2016 मध्ये हे 2 पुरस्कार मिळाले आणि सरस्वती सन्मान सांगितलंच तुम्हाला मंद्र या कादंबरीसाठी मिळाले. मग आता ह्या व्यक्ती साहित्य क्षेत्राची आहे, मग यांच्याबद्दल ना जास्त महत्त्वाच्या त्यांच्या कादंबरी आहेत त्या सगळ्या घेऊन आलेला एकदा वाचून घ्या. अशाच प्रकारचा तुम्हाला प्रश्न बघा मारुती चितमपल्ली यांच्यावर विचारला होता आत्ता लेटेस्ट राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेमध्ये, की कोणत्या त्यांच्या कादंबरी आहेत. 3 कादंबरी होत्या, ABC उत्तर त्याचं बरोबर होतं. मग काय सांगता ते तुम्हाला भैरप्पा यांच्यावर विचारल्या जाऊ शकते. मग तुम्ही काय करा, ह्या महत्त्वाच्या कादंबरी काय करा, पाठ करून घ्या किंवा याचा स्क्रीनशॉट करून घ्या, तुमच्या लक्षात येऊन जाईल. पर्व, बिट्टी, अंशू, मतदान, वंशवृक्ष, मंद्र सगळ्यात महत्त्वाचे, याला सरस्वती सन्मान मिळालेला आहे. छोर, तंतू, कवालू ह्या अशा प्रकारच्या त्यांच्या काय आहे साहित्यकृती आहे. आणि सगळ्यात मराठीमधली तुम्ही लक्षात ठेवा, काठ, परिशोध आणि माझे नाव भैरप्पा, ह्या 3 ज्या पुस्तकं आहे ना ते लक्षात ठेवणं तुम्हाला गरजेचं आहे. बघा, अशा पद्धतीनं काय करायचं, ह्या व्यक्तींबद्दल एवढी इन्फॉर्मेशन तुम्हाला बघणे. आता कन्नड कादंबरी करा म्हणजे कुठच्या, कर्नाटकच्या, बस तुमच्या छोट्या छोट्या गोष्टी ऑटोमॅटिक लॉजिक लागत जातात. बघा, 2 नंबरची व्यक्ती मारुती चितमपल्ली, यांच्यावरच प्रश्न आलता, यांच्याबद्दलच बोलतोय मी. बघा, 18 जून 2025 त्यांचं निधन झालेलं आहे. त्यांचं क्षेत्र कोणतं आहे, मराठी साहित्य क्षेत्रातले आहे. बघा, तेही महत्त्वाचं आहे. साहित्य क्षेत्रामध्ये मोस्ट ऑफ द तुम्हाला मराठीवर फोकस केला जाणार. ठीक आहे. 36 वर्षे वन खात्यात त्यांनी नोकरी केलेली आहे, त्यांच्याबद्दल इन्फॉर्मेशन आहे थोडी. रातवा या कादंबरीला 1993-94 महाराष्ट्र राज्याचा साहित्य पुरस्कार मिळालेला आहे. कोणत्या, रातवा या कादंबरीसाठी. आत्मचरित्र बघा, चकवा चंदन एक वनोपनिषद, म्हणजे मोस्ट ऑफ द आता यांची पुस्तकं कसं राहणार आहे, चितमपल्ली हे कशाच्या क्षेत्रात, कशाशी निगडित आहे, हे पर्यावरण क्षेत्राशी निगडित आहे, स्पेशली जंगल आणि वन. मग त्यांच्या पुस्तकामध्ये तुम्हाला ना सगळ्यात जास्त ते जंगल आणि वनाच्या रिलेटेडच शब्द दिसणार आहे. ठीक आहे. आत्मचरित्र झालं. आता त्यांचे महत्त्वाचे साहित्य बघा, आनंददायी, बगळे, आपल्या भारताचे, साप, चैत्र पालवी. बघा, बगळे झालं, साप झालं, पालवी झालं. आता सगळ्या गोष्टी पाठ करायला लागते का, जेव्हा आपण फोकसनी वाचतो ना तेव्हा लक्षातच येऊन जाते, अच्छा असं काहीतरी त्यांची साहित्यकृती होती, वाचली होती मी. केशराचा पाऊस बघा, तिथं तुम्हाला आला तर जंगलाचा पाऊस आला होता, बरोबर, ते चुकीचं ऑप्शन होतं. केशराचा पाऊस आहे तो. घरट्या पलीकडे, निसर्ग वाचन बघा, निसर्ग हा शब्द झाला. पक्षीकोश, पक्षी जाय दिगंतर, पक्षी हा शब्द डबल. रानवाटा सगळ्यात महत्त्वाचं त्यांचं 2 नंबरचं पुस्तक म्हणायला काही हरकत नाही. जंगलाची दुनिया, निळवंती, मृग पक्षीशास्त्र, शब्दांचं धन, सुवर्ण गरुड, जंगलाचं देणं. आणि त्यांना 2025चा लेटेस्ट पद्मश्री पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. बस एवढ्या गोष्टी त्यांच्याबद्दल वाचल्या की इनफ आहे. पद्मश्री 2025चा साहित्यकृती, एक त्यांची कादंबरी वाचायची, पाठ करून घ्यायची, चकवा चंदन एक वनोपनिषद, आणि 36 वर्ष त्यांनी वन खात्यात नोकरी केली आहे. त्यांच्याबद्दल एक छोटासा पॉईंट काय करायचा, लक्षात ठेवायचा. बघा, हे मारुती चितमपल्ली. आला का तुमच्या लक्षात? अशा पद्धतीने छोटे पॉईंट्स ना आपल्याला ग्रॅप करत जायचे, बरोबर. आणि टेन्शन घेऊ नका, तुम्हाला हा जर डेटा पाहिजे असेल ना, आपल्या जे वार्षिकी 2026 मध्ये त्याच्यात सगळ्या पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं कव्हर केलेलं आहे. ठीक आहे. अशाच पद्धतीने तुम्हाला चार्ट फॉर्मॅटमध्ये त्याच्यात दिलेलं आहे. तुम्हाला सॅम्पल कॉपी जर पाहिजे असेल ना वार्षिकी 2026ची, त्याच्यात विदर्भ आयएस अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलवर जा, तिथे तुम्हाला मिळून जाईल. त्याच्यावर लक्षातच येते की तुम्हाला त्याचा डेटा कसा दिलेला आहे. ठीक आहे. बघा, गजानन मेहेंदळे हे व्यक्ती कशाशी निगडित आहे, बघा, इतिहास तज्ज्ञ आहे. ठीक आहे. म्हणजे साहित्य क्षेत्राशी रिलेटेड आहे, पण त्याचं इतिहासातले जे टॉपिक्स आहेत त्याच्यावर जास्तीत जास्त पुस्तक आहे. ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि शिवचरित्रकार आहे. बघा, मोस्ट ऑफ द त्यांचे जे पुस्तक आहे ना ह्या व्यक्तींचे म्हणजे महाराजांच्या जीवनचरित्रावर काय आहे, निगडित आहे. त्यांची प्रसिद्ध पुस्तकं बघा, मग तेच राहणार आहे. आता हा पॉईंट जर तुम्ही उचलला ना इथून, की मेहेंदळे हे जे व्यक्ती आहे ना, गजानन मेहेंदळे हे शिवचरित्रकार आहे, मग त्यांच्या पुस्तकाचं तुम्हाला एक काय होते की लक्षात येऊन जाते की कोणते पुस्तक असू शकतात. बघा, श्री राजा शिवछत्रपती खंड, इस्लामची ओळख, शिवछत्रपतींचे आरमार, आदिलशाही फरमाने, शिवाजी हिज लाईफ अँड टाइम्स, टिपू अँड ॲज ही रिअली वॉज, अशा पद्धतीचे त्यांनी काय आहे पुस्तके लिहिलेले आहे. बघा, झाला. त्यानंतर काय आहे, डॉक्टर भास्करराव देवराव चंदनशी, कोणत्या क्षेत्राची आहे, साहित्य क्षेत्राची आहे. तारीख याच्यासाठी नका पाठ करू, कारण की विचारल्या जात नाही म्हणून. ग्रामीण साहित्यात वेगळी कथा लिहून त्यांनी ग्रामीण समाजातील स्थित्यंतर चित्रित केले. त्यांच्या नावावर 5 कथासंग्रह, ललित समीक्षा आणि संपादन केलेलं आहे. बघा, तर हे व्यक्ती जे होते कोण, चंदन शिवे, हे कशाशी निगडित आहे, ग्रामीण साहित्य कृतीशी रिलेटेड आहे. कोणतं म्हटलं मी, ग्रामीण ह्या शब्दावर फोकस द्या, ग्रामीण क्षेत्राशी रिलेटेड आहे.
त्यांचं ललित संग्रह आहे बघा, रानसय नावाचं. रानवाटा हे चितमपल्ली यांचा आहे, रानसय म्हणतो. रानसय कोणाचा? चंदनशिव यांचा आहे. त्यांचा समीक्षा ग्रंथ आहे बघा, जांभळ ढव, अंगार माती, नवी वारुळ, बिरट, मरणकळा हे त्यांचे कथासंग्रह आहे. आणि त्यांच्या भूमी ठीक आहे, कथासंग्रह आहे, बस त्याच्याबद्दल एवढीच इन्फॉर्मेशन त्यांच्याबद्दल काय करायचे, पाठ करायचे. अनिल सोनार बघा, आता इथून फास्ट तुमचं रॅपिड रिव्हिजन सारखं काय होणार आहे, एकदम कट टू कट तुम्हाला पॉईंट सांगणार बघा. अनिल सोनार हे कोणत्या क्षेत्राशी रिलेटेड आहे? साहित्य क्षेत्राशी रिलेटेड आहे. आणि ते मोस्ट ऑफ द त्यांचे जे आहे ना नाटकं प्रसिद्ध झाले. कोणते नाटकं? रंगभूमीवरचे सारे प्रवासी तिमिराचे, मालकीन दार उघड, सत्तांतर, करून करून भागले, फक्त एकदाच, अशा प्रकारचे त्यांचे प्रसिद्ध असे नाटकं काय आहे, प्रसिद्ध झालेलं आहे. मग झालं ह्या व्यक्तीबद्दल एवढ्या गोष्टी बघितल्या. त्याच्यानंतर बघा सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती बरोबर, बोराडे, जे रा बोराडे यांच्याबद्दल काय महत्त्वाचं आहे, हे साहित्य क्षेत्राचे आहे. यांचे कथासंग्रह कोणते महत्त्वाचे आहे? नातीगोती, बोळवण, माळरान, राखण, हरिणी. ठीक आहे. यांचे विनोदी कथासंग्रह, यांनी विनोदी क्षेत्रामध्ये सुद्धा यांचं काय आहे, लेखन आहे. फजित गाडा, त्याच्यानंतर खोळंबा, ताळमेळ, गोंधळ. आणि पुरस्कार, याचा विधा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार 2025चा लेटेस्ट पुरस्कार यांना काय मिळालेला आहे. त्यांचे प्रसिद्ध अजून साहित्य बघा, पाचोडा, चारापाणी, चोरीचा मामला, मळणी, 5 ग्रामीण नाटिका, कणस आणि कडबा, अशा पद्धतीचं काय आहे त्यांचं साहित्य हे चर्चेमधलं आहे. आणि मोस्ट इम्पॉर्टंट आहे कारण की त्यांना यावर्षीचाच विधा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार मिळालेला आहे. डॉक्टर मीना प्रभू बघा, त्या सुद्धा साहित्य क्षेत्राचे आहे. पण त्याचं लेखन कोणत्या पद्धतीचं आहे? त्यांचं लेखन हे प्रवास वर्णन आहे. म्हणजे त्यांनी केलेले जे प्रवास आहे आणि त्याच्यामध्ये मिळालेले त्यांचे अनुभव त्यांनी काय केलेलं आहे, त्यांच्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. मग आता तुम्हाला इथं जर अशा गोष्टी लक्षात आल्या की डॉक्टर मीना प्रभू ह्या प्रवास वर्णन ह्या साहित्य कृतीशी निगडित आहे, मग तुम्हाला त्यांच्या पुस्तकाचे नाव लक्षात ठेवण्याची गरजच पडत नाही. एकदा वाचले तरी ठीक आहे. बघा त्यांचं पहिलं पुस्तक होतं माझं लंडन. लंडन म्हणजे काय? लंडनच्या प्रवासामधलं त्यांचा काय अनुभव लिहिलेला आहे. गाजलेली पुस्तके इजिप्तायन, तुर्कनामा, ग्रियांजली, चिनी माती, गाथा इराणी, रोमराज्य, वाट तिबेटाची, न्यूयॉर्क, उत्तरोत्तर, अपूर्व रंग, अशा प्रकारचे काय त्यांचे प्रवास वर्णनावर काय आहे त्यांनी पुस्तके लिहिलेली आहे. ठीक आहे. वाल्मिकी थापर प्रसिद्ध साहित्यिक आहे. त्यांनी भारताच्या वन्यजीव संवर्धन क्षेत्रातील ख्यातनाम म्हणजे त्यांना अभ्यासक म्हणून ओळखले जाते. आणि त्यांनी 1988 मध्ये रणथंबोर स्वयंसेवी मी इथं आणला का बरं टॉपिक, बरोबर इतिहास तज्ज्ञ आहे, परंतु त्यांनी जी ही संस्था स्थापन केली आहे ना रणथंबोर, हे महत्त्वाचे. अशा प्रकारचे रणथंबोर संस्था कोणी स्थापन केली की कोणी केली? वाल्मिकी थापर, जी इतिहास तज्ज्ञ साहित्यिक होते, त्यांनी काय केलं, ही संस्था काय स्थापन केली. बस यांच्याबद्दल एवढाच पॉईंट माहीत पाहिजे. जेवढं मिनिमम डेटा करा तेवढा मॅक्झिमम आउटकम येईल, हे गोष्ट लक्षात ठेवा. पियुष पांडे सगळ्यांच्या ओळखीचे आहे, बरोबर. कोण आहे? हे प्रसिद्ध जाहिरात क्षेत्रातील व्यक्ती आहे. निधनाचे प्रकार आता बघा, जसं बप्पी लहरीवर प्रश्न विचारला होता कोणत्या रोगामुळे त्यांचं निधन झालेलं आहे, आता इथून सुरुवात होईल खरी तुमची. बघा निधनाचे कारण काय आहे? विषाणू संसर्गाने त्यांचं काय झालेलं आहे, निधन झालेलं आहे. आधुनिक भारतातील जाहिरात क्षेत्राचे ते काय का बरं? कारण की यांनी एवढ्या फेमस जाहिराती केलेल्या आहे. म्हणजे तुम्हाला सांगतोच नाही नेक्स्ट स्लाइडमध्ये. आधुनिक भारतीय जाहिरात क्षेत्राचे त्यांना शिल्पकार म्हणून म्हटले जाते. पियुष पांडे राजस्थानकडून रणजी खेळले सुद्धा आहे. असे मल्टीलायनरमध्ये तुम्हाला फसवले जाते. तुम्हाला साहित्य सगळे ना जाहिरात क्षेत्राशी निगडित आहे, पण तुम्हाला हे माहीत आहे का की त्यांनी रणजी सुद्धा खेळलेली आहे आणि कोणत्या संघाकडून खेळलेले आहे? राजस्थान या संघाकडून खेळलेले आहे. त्यांचं आत्मचरित्र आहे बघा, पांडेमोनियम नावाचं काय आहे, त्यांनी स्वतःच्या जीवनावर काय लिहिलेलं आहे? आत्मचरित्र लिहिलेलं आहे. बस एवढ्या गोष्टी बघितल्या. आणि त्यांच्या मोस्ट ऑफ आता तुम्हाला ह्या गोष्टी काही पाठ करण्याची गरज नाही आहे. त्यांच्या ज्या जाहिराती आहे त्या आपण बघून घ्या. क्या स्वाद है जिंदगी में, मिले सुर मेला तुम्हारा, अब की बार मोदी सरकार, हे जे होतं त्यांनीच म्हणजे त्याच्यात काय केलं होतं, भूमिका निभावली होती त्या ॲडमध्ये. 2 बूंद जिंदगी के, अमिताभ बच्चनवाला जे आहे ना पोलिओ, त्यामध्ये MP गजब है, ठंडा मतलब कोका कोला, बुलंद भारत की बुलंद, तस्वीर हमारा बजाज, हर घर कुछ कहता है. एक कॅडबरीची त्यांची जबरदस्त म्हणजे फेमस जाहिरात होती, भाई हच है ना. म्हणजे अशा प्रकारच्या त्यांच्या काय होत्या जाहिराती प्रसिद्ध होत्या. त्यानंतरचे व्यक्ती बघा, गंगाराम गवाणकर.
ते काय होते, एक नाटककार होते. मालवणी भाषेच्या ठसकेबाज शैलीच्या मराठी रंगभूमीवर, म्हणजे कोणत्या भाषेमधून, मालवणी भाषेमधून त्यांनी काय केलेलं आहे, भाषेच्या वर जे स्क्रिप्ट तयार झालेले नाटकाचे त्याच्यावर त्यांनी काय केलं, नाटके केलेलं आहे. त्यांचे वस्त्रहरण स्पेशल, बघा मला आणायला इथं तुम्हाला काही इन्फॉर्मेशन आणणे आणि तुम्हाला सांगणे माझ्यासाठी काही कठीण नव्हतं. खूप गोष्टी तुम्हाला सांगू शकलो असतो, नाटककार अजून नाटकं त्याच्याबद्दल सांगू शकलो असतो, परंतु अभ्यासकाला एवढ्या गोष्टीची गरज नाही आहे. तुम्हाला एवढ्या गोष्टीची गरज नाही, कारण की परीक्षेत विचारल्या जाणार नाही. काय एवढ्या डीपमध्ये करायचं, मग एकच पाठ करायचं त्यांचं नाटक. कोण, गंगाराम गवाणकर यांनी काय केलं आहे, वस्त्रहरण हे नावाचं एक काय आहे नाटक त्यांचं सगळ्यात फेमस आहे. एवढ्या गोष्टी पाठ करायच्या. बघा आता प्रतीश नंदी हे कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहे, चित्रपट क्षेत्र. आता झाला साहित्याच्या मेन घेऊन घेतलं तुमच्या. आता चित्रपटाच्या बघूया. 8 जानेवारी 2000 म्हणजे एकदम सुरुवातीची न्यूज आहे या वर्षातील, चित्रपट क्षेत्रातील आहे. पत्रकारी होते, माजी खासदार सुद्धा होते. 1948 मध्ये महाराष्ट्रातून राज्यसभेचे ते, बघा महाराष्ट्राच्या सीट्सवरून ते काय झालेलं आहे, राज्यसभेचे खासदार झाले. मग हा सुद्धा पॉईंट त्यांच्या जोडीमध्ये एक प्लस चालला जातो की प्रश्न विचारला जाऊ शकतो. कधी, 1998 मध्ये, जेव्हा अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार होतं तेव्हाची गोष्ट आहे. पुरस्कार बघा, त्यांना 1977चा काय मिळालेला, पद्मश्री पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. दिलीप कुमार सगळ्यात मनोज कुमार सगळ्यात आपले काय म्हणता येईल चर्चेतले व्यक्ती मनोज कुमार. मग यांच्याबद्दल सगळ्या गोष्टी जेवढ्या माहीत पाहिजे, चित्रपट हे काही सांगायची गरज नाही आपल्याला. भरत कुमार म्हणून त्यांना काय करायचं, म्हणजे ओळख होती त्यांची. अशा पद्धतीचा प्रश्न विचारला जाऊ शकतो की मनोज कुमार यांची कशा पद्धतीची ओळख होती, तर त्या म्हणजे कोणत्या नावाने ओळखल्या जात, भरत कुमार ह्या नावाने त्यांना काय ओळखलं जात. त्यांचं मूळ नाव जर बघतो म्हटलं, बघा हरिकिशन गिरी गोस्वामी हे त्यांचं काय होतं, मूळ नाव होतं. त्यांची गाजलेली चित्रपट उपकार झालं, रोटी कपडा और मकान, क्रांती, हरियाली और रास्ता, हिमालय की गोद में, पूरब और पश्चिम, शोर, पत्थर के सनम, दो जबरदस्त पिक्चर आहे बघा एकदा तरी, पत्थर के सनम, दो बदन, गुमनाम, हे जे आहे ना त्यांचे जुन्या काळातले काय आहेत फेमस असे काय त्यांची चित्रपट गाजलेले आहे. पुरस्कार कोणते मिळालेले आहे, 1992चा त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला. आणि जो चित्रपट सृष्टीचा सगळ्यात महत्त्वाचा पुरस्कार आहे बघा, लेटेस्टमध्ये कोणाला मिळाला, मोहनलाल यांना मिळालेला आहे 2023चा. कितवी आवृत्ती तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा मला. दादासाहेब फाळके पुरस्कार 2015चा यांना काय मिळाला, मनोज कुमार यांना तो पुरस्कार काय मिळाला आहे, 2015चा दादासाहेब फाळके पुरस्कार मिळालेला आहे. बस एवढ्या गोष्टी यांच्याबद्दल बघणे आवश्यक आहे. बघा ह्या व्यक्तींना बघितल्यानंतर तुम्हाला आठवते का काय, जे जुने महाभारत वगैरे ज्या व्यक्तींनी बघितलं आहे, हे काय आहे, कर्ण आहेत. बघ कर्ण म्हणजे महाभारतामधला कर्ण जो आहे, आपले राधेय म्हणतो आपण, खूप जबरदस्त चरित्र आहे. मृत्युंजय नावाची कादंबरी आहे, एकदा तरी वाचा, म्हणजे तुम्ही नेक्स्ट लेवलवर त्यांचे फॅन होऊन जाणार. बरोबर. तर त्यांची जी भूमिका आहे त्या सिरियलमध्ये, महाभारत सिरियलमध्ये यांनी केली होती. कोणाही, पंकज धीर यांनी केली होती चित्रपट. ठीक आहे, ते काही सांगायची गरज नाही. महाभारत या मालिकेत कर्णाच्या भूमिकेतून त्या नावारूपाला आलते आणि पूनम हा त्यांचा पहिला चित्रपट होता. दोनच गोष्टी. पंकज धीर, आता ठीक आहे ते महत्त्वाचे एक कॅरेक्टर होते, पण एवढे फेमस म्हणजे असं त्यांची प्रसिद्धी नव्हती. परंतु त्यांच्याबद्दल जे माहीत पाहिजे, जे ज्याच्यामुळे ते प्रसिद्ध झाले, जे ज्यांच्यावर त्याच्यावर प्रश्न विचारला शकतो, ते म्हणजे आहे कर्णाची भूमिका त्यांनी निभवलेली आहे. कोणी, पंकज धीर यांनी. ठीक आहे बघा. त्याच्यानंतर काय आहे, संध्या शांताराम चित्रपट क्षेत्राशी संबंधित आहे. 3 ऑक्टोबरला त्यांचं निधन झालं. प्रसिद्ध चित्रपट कोणते त्यांचे, पिंजरा 1972 मधले, झनक झनक पायल बाजे 55चा चित्रपट, दो आखे बार हात व नवरंग, असे त्यांचे चित्रपट काय आहे गाजलेले. कोणाचे, संध्या शांताराम यांचे. बघा दया डोंगरे, आता यांच्याबद्दल काय महत्त्वाचं आहे लक्षात येतेच तुम्हाला, चित्रपट क्षेत्राची आहे. मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री होती, म्हणजे त्यांचं म्हणजे भरपूर असं योगदान आहे मराठी चित्रपटसृष्टीला. तुझी माझी जोडी जमली रे, नांदा सौख्य भरी, याच साठी केला होता हा अट्टहास, लेकुरे उतंड झाली, यासारख्या मराठी टीव्ही मालिकांमधून आपल्या दमदार अभिनयाची त्यांनी काय केली आहे, प्रेक्षकांना ओळख करून दिलेली आहे. बघा सतीश रविलाल शहा 25 ऑक्टोबर 2025 रोजी निधन झालं. चित्रपट क्षेत्राशी निगडीत होते. 1976 मध्ये बोंगा या चित्रपटातून त्यांनी सुरुवात केली. बरोबर, हे व्यक्ती तुमच्या लक्षात असेल, सतीश रविलाल शाह. मोस्ट ऑफ द त्यांनी म्हणजे स्पेशली सिरियल्स वगैरे मध्ये त्यांनी काम केलेलं आहे. 2015 साली FTII सोसायटीचे सदस्य होते. 1985 मध्ये जाने भी दो यारा यासाठी फिल्मफेअर पुरस्कार सुद्धा त्यांना काय होता, मिळालेला होता. बघा गोवर्धन अमरानी, शोले या पुत्र काय आहे, यस
नाही नाही, हे नाही व्यक्ती आहे ते आय थिंक शोलेमध्ये आहेच वाटते, हे शोलेमध्ये आहे 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 गोवर्धन असरानी, हम अंग्रेजों के जमाने की जेल. हा बघा, शोले या पिक्चरातला जो डायलॉग नाही का एकदम म्हणजे फेमसवाला, हम अंग्रेजों के जमाने की जेलर रे सारखे संवाद आणि विनोदी भूमिका म्हणून प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिलेले लोकप्रिय अभिनेते आहे. 1967 मध्ये त्यांना हरे काच की चुडिया या हिंदी चित्रपटात पहिली भूमिका काय होती मिळाली होती. मी कन्फ्यूज होत्या शोलेमधला आहे का, तर थोडंसं बघून घ्या तुम्ही. डाएट किटन बघा, ह्या सुद्धा चित्रपट क्षेत्राशी रिलेटेड आहे. का बरं न्यूजमध्ये आणली बघा. 1977 सालच्या अनी हॉल, कोणता अनी हॉल या चित्रपटासाठी ऑस्कर पुरस्कार विजेते आहे, म्हणून लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. 1977 मध्ये त्यांना काय मिळालं, अनी हॉल नावाचं काय चित्रपटासाठी ऑस्कर मिळाला होता. आणि द गॉडफादर या चित्रपावली त्यांची भूमिका प्रेक्षकांच्या स्मरणात राहिली. ठीक आहे. दिग्दर्शित केलेले चित्रपट, त्यांनी एक दिग्दर्शिका सुद्धा होत्या त्या, अनस्ट्रंग हिरोज, अनसर्टनटी गार्ड अँड समर कॅम्प नावाचे काय त्यांनी जे चित्रपट काय दिग्दर्शन केलेलं आहे. आशिष वारंग बघा, तुम्हाला सूर्यवंशी, सिम्बा, सर्कस यामध्ये त्यांची काय दिसेल, एक सपोर्टिव्ह रोल म्हणून दिसेल. ठीक आहे. OTTवरील ताजा खबर जे भुवन बाम यांची काय आहे वेब सिरीज आहे, त्याच्यामध्ये द फॅमिली मॅन आत्ता लेटेस्टमध्ये जे आलेली आहे, अशा गाजलेल्या वेब मालिकेमधून त्यांची भूमिका त्यांनी साकारलेली आहे. धीरज कुमार बघा, धीरज कुमार सुद्धा महत्त्वाचे व्यक्ती आहे, चित्रपट क्षेत्राशी रिलेटेड आहे. त्यांनी रातो का राजा, बहारो फुल बरसाओ, रोटी कपडावर मकान यासारख्या हिंदी चित्रपटामध्ये काय केलं आहे, काम केलेलं आहे. त्यानंतर बघा सरजा देवी जे आहे ह्या चित्रपट क्षेत्रातील आहे. बघा आता मोनोटोनस गोष्टी आहे चित्रपट क्षेत्रातील आहे, पण एक एक पॉईंट उचलत चला. वस्त्रहरण नावाचं जे नाटक आहे, नाटककार सांगितले तुम्हाला. त्याच्यानंतर यांच्याविषयी काय बघते बघा. आता महत्त्वाचं का बरं झालं, यांच्याबद्दल का महत्त्वाचं मी घेतलं, कारण की ह्या चित्रपट क्षेत्रातील आहे, पण कोणत्या चित्रपट सृष्टीतील आहे, कन्नड ह्या क्षेत्रातील आहे. आणि त्या पहिल्या महिला सुपरस्टार आहे की कन्नड चित्रपटसृष्टीत काय झालेलं आहे, फेमस झालेलं आहे. तमिळ चित्रपटसृष्टीच्या अभिनय सरस्वती सुद्धा त्यांना काय म्हटलं. आता बघा, कन्नडमध्ये तर त्यांनी काम केलं, सुरुवातीतून केलेलं आहे, पण तमिळ चे चित्रपट सुद्धा त्यांनी काय केलेलं आहे, पब्लिश केलेले आहे. अभिनय सरस्वती म्हणून त्यांना काय ओळख आहे. आता मग तुम्हाला विचारलं जाऊ शकते, बी सरजा देवी जे आहे त्यांना काय म्हणून ओळखले जाते, तर अभिनय सरस्वती या नावाने ओळखले जाते. मग असे पॉइंट्स तुम्हाला काय आहे उचलता आले पाहिजे. तमिळमध्ये प्रेमाने कन्नडातू पैगिली म्हणून, म्हणजे कन्नडचा पोपट म्हणून त्यांना काय होत होतं, संबोधले जात होतं. आणि माझं मोस्ट प्रेडिक्शन आहे, ह्या निधन वार्त्याच्या टॉपिकवर तुम्ही काय करा, फोकस करा. मी काय म्हणतो, एका तासामध्ये हार्डली आपल्याला सगळ्या गोष्टी नाही पाठ राहिल्या, पण 2-3 तर गोष्टी पाठ होऊ शकतात, 2-3 तर गोष्ट आपण लक्षात ठेवू शकतो, बाकी सबकॉन्शियस माइंडमध्ये जाऊ द्या. मग बी सरजा देवी यांना काय म्हटलं जाते, अभिनय सरस्वती. कन्नड चित्रपटसृष्टीतून त्यांनी काय प्रवास सुरू केला. ठीक आहे. तमिळमध्ये प्रेमाने त्यांना काय म्हटलं जात होते हे महत्त्वाचं आहे भाई. कन्नडातू पैगली, कन्नड पोपट हा जो त्यांना ओळख होती, हा शब्द तुम्ही ना लक्षात ठेवा. कोणता, कन्नडातू पैगिली म्हणून त्यांना संबोधले जाईल. त्यांनी 1955 मध्ये वयाच्या 17व्या वर्षी महाकवी कालिदास या कन्नड चित्रपटातून काय केली होती, कोणता चित्रपट होता, महाकवी कालिदास या चित्रपटातून त्यांनी काय केली होती, सुरुवात केली होती. आणि त्यांना 1969चा आणि 1992चा काय पहिला पद्मश्री आहे, त्याच्यानंतर कोणता आहे, पद्मभूषण, असे 2 महत्त्वाचे पुरस्कार मिळालेले. मग मी बी सरजा देवी बघा, आता एवढं तुम्ही 2-4 मिनिटं माझं ऐकलं. आता काय करावं लागते, मनन चिंतन करावं लागते. बी सरजा देवी कशाशी रिलेटेड आहे, कन्नड क्षेत्रातून त्यांनी सुरुवात केला. ठीक आहे. तमिळ क्षेत्रात त्यांना काय म्हटलं जाते, अभिनय सरस्वती असं म्हटलं जाते. त्यांना 2 पुरस्कार भेटले सर, पद्मश्री आणि पद्मभूषण, 69चा आणि 92चा. त्यांना महाकवी कालिदास या कन्नड चित्रपटातून त्यांनी सुरुवात केली. आणि सगळ्यात महत्त्वाचं, त्यांना कन्नड पोपट म्हणून काय म्हटलं जाते, प्रेमाने त्यांना असं संबोधल्या जाते. कन्नडातू पैगिली, तुम्हाला कन्नड पोपट येणार नाही, मी तुमच्या समजण्यासाठी तो भाषांतर करून दिलाय. कन्नडातू पैगली असं कोणाला म्हटलं जातं, बी सरजा देवी यांना म्हटलं जाते. एवढा पॉईंट लक्षात ठेवा. झाला ना वर्थिट तुमचा 1 तास. हा जर पॉईंट तुमच्या पेपरमध्ये आला, जिंकले तुम्ही, आणि येणारच आहे. म्हणजे जर टाकायचा असला प्रश्न तर असे जे घडामोडी सोडत नाहीत. रतन थियम मणिपूरमधले हे प्रसिद्ध काय आहे, चित्रपटसृष्टीतले एकदम म्हणजे चर्चेतले व्यक्ती आहे, म्हणून त्यांच्याबद्दल मोस्ट ऑफ द न्यूज घेऊन आलेला. मणिपूर तसेच ईशान्य भारतातील नृत्य परंपरा आणि कलांना रंगमंच आविष्कारातून
ठीक आहे, नाही लक्षात नका ठेवू. नाटककार, दिग्दर्शक, लेखक, कवी होते ठीक आहे, माहीत आहे. थिएटर ऑफ रूट्स या चळवळीचे संस्थापक आणि प्रवर्तक आहे. याच्यासाठी फक्त ह्या एका 3 शब्दासाठी मी तुमच्यासाठी ही जे आहे ना न्यूज घेऊन आलेला. थिएटर्स ऑफ रूटर्स या नावाची त्यांनी काय केली होती, संस्था स्थापन केली होती. त्यांनी कोरम रेपेटरी थिएटर या संस्थेची सुद्धा स्थापन केली. त्यांची गाजलेले नाटक बघा, हे कुठचे आहे तुम्हाला सांगितलं मी, मणिपूरचे. मणिपूरचे नृत्य क्षेत्रामध्ये आणि कवी आणि लेखक सुद्धा ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये त्यांचं काय एक प्रभुत्व होतं. त्यांची गाजलेली नाटके बघा, करण भरम, आता तिकडचेच असणार आहे सगळे नावं, ईशान्यमधले म्हणजे आपले नॉर्थ ईस्टमधले, इम्फाळ, चक्रव्यूह, लेंगशोनाई, उत्तर प्रियदर्शी, अंधयुग, वाहतुको, आशिबागी एशई, लाय रेंबगी एशई. बघा हे जे असे युनिक नावं जे दिसतात ना तिकडचेच असतात. मग त्यांनी काय केलं, त्यामध्ये नाटकात भूमिका केलेली आहे. त्यांना मिळालेले पुरस्कार बघा, कोणत्या, संगीत नाटक अकादमी पुरस्कार 87चा आणि पद्मश्री हा 1989चा मिळालेला आहे. कोणाला, रतन थियाम यांना, कुठचे आहे, मणिपूरचे. बस एवढी गोष्टी त्यांच्याबद्दल लक्षात ठेवा. चंद्रा बराड एक सांगितला, बी सर्जा देवी, मोस्ट IMP त्याच्यानंतरचा चंद्रा बराड. बरोबर. कोणत्या क्षेत्राशी निगडित आहे हे व्यक्ती, हे दिग्दर्शक म्हणजे चित्रपट क्षेत्राशी निगडित आहे. सगळ्यात महत्त्वाचं काय यांच्याविषयी, यांचं निधनाचं कारण काय आहे, पल्मोनरी फायब्रोसिस या रोगामुळे त्यांचं काय झालेलं आहे, निधन झालेलं आहे. लक्षातच ठेवा, म्हणजे तुम्ही 2 वेळा 3 वेळा स्क्रीनशॉट काढून ठेवा. मी तर म्हणतो पल्मोनरी फायब्रोसिस नावाच्या रोगामुळे निधन झालेलं आहे. आता रोग कशा प्रकारचा आहे, तर याच्यामध्ये काय होते, छातीमध्ये श्वास घ्यायला त्रास होते, त्याच्यामध्ये रक्ताच्या गाठी तयार होतात. अशा पद्धतीचा जो काय आहे म्हणजे हार्ट रिलेटेड प्रॉब्लेम आहे, पल्मोनरी फायब्रोसिस नावाचा. कोण, चंद्रा बोराट यांचा निधनाचे कारण आहे. हे लक्षात ठेवा. म्हणजे मी 2 मिनिटं अजून थांबतो तुमच्यासाठी, की डोळे भरून बघून घ्या. चंद्रा बोराट पल्मोनरी फायब्रोसिस या निधनामुळे त्यांचं काय झालं, निधन झालेलं आहे. 1987 मध्ये बोराट यांनी डॉन, ते अमिताभ बच्चनचा पिक्चर नाही का, अरे दीवानो मुझे पहचानो, कहा से आया मैं हूँ कौन, डॉन डॉन डॉन, तो वाला पिक्चर यांनी काय केलेला आहे, दिग्दर्शित केलेला आहे. मला खूप आवडायचा तो पिक्चर. म्हणजे मी त्याचे सगळे गाणे वगैरे पाठ आहे, त्याच्यामुळे ते व्यक्ती पण म्हणजे लक्षात राहिलेले आहे. आणि स्पेशली त्यांचे जे निधन कारण जे आहे त्याच्यामुळे आपल्याला ते गोष्ट म्हणजे अजूनच इम्पॉर्टन्स होऊन जाते आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून. माधव वजे बघा, नाट्य समीक्षक व अभिनेते आहे. बरोबर. पुणे साहित्य सम्राट आचार्य अत्रे यांच्या श्यामच्या आई, बरोबर, श्यामची आई जे पुस्तक आहे, या राष्ट्रपती पुरस्काराप्राप्त चित्रपटातील मुख्य भूमिका साकारणारे अभिनेते. श्यामची आई जे नावाचं चित्रपट होतं, बरोबर, त्यामध्ये त्यांनी काय होतं, मुख्य भूमिका निभवली होती. श्याम बेनेगल आपल्यासाठी सर्वात महत्त्वाची व्यक्ती, प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माते. भारत एक खोज या सुदर्शन मालिकेद्वारे त्यांनी काय केलं होतं, पंडित जवाहरलाल नेहरूच्या डिस्कवरी ऑफ इंडिया, बघा का महत्त्वाचेच पॉईंट्स आणलेले आहे, कारण की याच्यावरच तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहे. श्याम बेनेगल यांची एक समिती पण लेटेस्टमध्ये स्थापन केली होती. मी तुम्हाला त्याच्याबद्दल समितीच्या व्हिडिओमध्ये सांगेल, सध्या मला लर्न होत नाही आहे ते. ठीक आहे. भारत एक खोज, कोणती, भारत एक खोज नावाचं काय होतं, दूरदर्शन मालिका होती. त्याच्यामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू भारताचे पहिले पंतप्रधान, ज्यांनी डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिला होता, त्यांच्याबद्दल काय लिहिलं होतं, त्या पुस्तकातल्या सगळ्या गोष्टी पडद्यावर आणण्याचं काम केलं होतं भारत एक खोज या दूरदर्शन मालिकेमधून. त्यांचे प्रसिद्ध चित्रपट आहे बघा, अंकुर, मंथन, मम्मी, जुबेदा, निशांत भूमिका, त्याच्यानंतर सरदारी बेगम आणि वेल डन अब्बा या नावाचे त्यांचे चित्रपट पण गाजलेले आहे. त्यांना मिळालेले पुरस्कार बघा किती महत्त्वाचे पुरस्कार, म्हणून त्याच्यावरूनच तुम्हाला त्या गोष्टीचं महत्त्व कळते की आपल्या पेपरसाठी किती महत्त्वाचं आहे. पद्मश्री आहे 1976चा, पद्मभूषण आहे 1991चा आणि दादासाहेब फाळके पुरस्कार आहे त्यांना 2005चा. ठीक आहे. कोणत्या व्यक्तीबद्दल बघितलं आपण, श्याम बेनेगल हे जे व्यक्ती आहे त्यांचं. आणि त्याच्या सामना नावाचा जो चित्रपट आहे ना, त्याला जवळपास 50 वर्ष पूर्ण झालेलं आहे आत्ताच. चित्तजल्लू कृष्णवेणी, आता अशी जी नावं आहे, अशा नावावर तुम्हाला कशा पद्धतीने प्रश्न विचारला जातो, कोणत्या भाषेत, म्हणजे स्पेशली तुम्हाला अशी जी 4 राज्य आहे आपले बघा, तामिळनाडू,
एक केरळ, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटक असे 5 राज्य. आता समजा हे जे साऊथकडले याच्यामधले जी चित्रपटसृष्टीतलं जे नावं आहे ते तुम्हाला मोस्ट ऑफ द कन्फ्युजिंगच दिसणार. अशाच प्रकारे राहणार चित्त, जल्लू, कृष्णवेणी. मग तुम्हाला हे कळणार नाही की हे व्यक्ती पुरुष आहे की स्त्री आहे, पण हे काय आहे, स्त्री आहेत. ठीक आहे. आणि प्रसिद्ध अशा अभिनेत्री आहे तेलुगू सृष्टीत. मग इथं तुम्हाला फसवल्या जाणार कोणत्या क्षेत्रातील आहे, तर त्या तेलुगू क्षेत्रातील आहे. कन्नड नाही आहे, तामिळ नाही आहे, कोणताच नाही आहे. च पासून कुठून होते सुरुवात, ठीक आहे, नाही इथं जुळत नाही. ओके, हा तो कोड असा होता की चित्त जल्लू तो आहे ना इथं याच्यामध्ये, मग ह्या तेलुगू क्षेत्राशी रिलेटेड आहे. बरोबर. आणि 1936 मध्ये बाल कलाकार म्हणून त्यांनी अनुसूया या चित्रपटातून काय केलं होतं, पदार्पण केलं होतं. बघा आता माझ्या अनुभवाचा तुम्हाला फायदा कुठे होणार आहे की ह्या व्यक्ती आहे, मग यांच्याबद्दल मी फापट पसारा तुम्हाला सांगणार आहो का, नाही. त्या व्यक्तीवर काय प्रश्न विचारले जाऊ शकते, या प्रश्न विचारला जाऊ शकते कोणत्या चित्रपटसृष्टीतील आहे, त्यामुळे तेलुगू या चित्रपटसृष्टीतील आहे. आणि फार तर फार खूप जायचं असलं त्यांना डीप नाही बाळता याच्यावरच मला 2 सेंटेन्स बनवायचे आहेत, मग तुम्हाला अनुसूया या चित्रपटातून त्यांनी काय केलं आहे, पदार्पण केलेलं आहे, अशा पद्धतीचं एखादं सेंटेन्स येऊ शकते. ठीक आहे. कोटा श्रीनिवासराव, बघा पुन्हा एकदा प्रश्न, कोणत्या क्षेत्रातून आहे, तेलुगू अभिनेते आहे. 1978 मध्ये प्रणाम खरेदू या चित्रपटातून त्यांनी काय केली, सुरुवात केली. आणि शेवटचा चित्रपट त्यांचा कोणता होता, हरिहरा वीरामल्लू भाग 1 नावाचा चित्रपट होता. आणि त्यांना 2015चा काय मिळालेला आहे, पद्मश्री पुरस्कार मिळालेला आहे. मायाधर राऊत आत्ता इथून हे झाले चित्रपट साहित्य, यांच्याबद्दल एवढ्या गोष्टी जरी माहीत असल्या चालते, पण इथं नृत्य जेव्हा येईल ना त्याच्यावर तर मोस्ट टाइमपैकी जेवढी असं 4-5 घेऊन आलेला तेवढ्या सगळ्या नृत्यामधल्या ज्या न्यूज आहे ना फोकस द्या. मायाधर राऊत, आता तुम्ही जोपर्यंत चित्र बघितलं नसतं तोपर्यंत तुमच्या लक्षातच आलं नसतं, कारण की आपल्याला एवढ्या डीप नॉलेज किंवा आताच्या जनरेशनला नाही माहीत आहे. पण तुम्ही बघा हे एक पुरुष आहे आणि नृत्य क्षेत्रातील आहे, तिथं काही तुम्हाला जेंडर विचारला जाणार नाही, पण तुम्हाला जस्ट इन्फॉर्मेशन सांगतो की आपल्याला तेही माहीत नसते. आता मायाधर राऊत ह्या कोणत्या नृत्याशी निगडित आहे, ओडिसी नृत्याशी निगडित आहे. तुम्हाला 4-5 एकदम फोकस देऊन सांगतोय की हेच वाचा हेच वाचा हेच वाचा. मग त्याच्यामधली ही एक न्यूज आहे, मायाधर राऊत ओडिसी नृत्याचे ते काय आहे, जनक आहे. जे ओडिसामधलं प्रसिद्ध असं नृत्य आहे त्याचे काय आहे, ते जनक आहे. बघा जनक आहे, मी असंही नाही म्हणत की त्या क्षेत्राशी रिलेटेड आहे, ते जनक आहे ओडिसी नृत्याचे. आणि त्यांचं निधन झालेलं आहे 22 फेब्रुवारी 2025. मग तुम्हाला याच्यावर काय होते, फोकस ठेवावंच लागेल. आणि 2010चा पद्मश्री भेटला आहे. संगीत नाटक अकादमी सुद्धा 1985चा त्यांना मिळालेला आहे. कोण आहे ते, मायाधर राऊत. कोणत्या क्षेत्राशी रिलेटेड आहे, ओडिसी नृत्याशी रिलेटेड आहे, पण त्याचे ते जनक सुद्धा आहे, म्हणून ते महत्वाचे आपल्यासाठी. बघा कुमुदिनी लाखिया, आता झालं नृत्यांगना, पण कोणत्या, कथक नृत्यांगना आहे. बरोबर. उमराव जान मध्ये त्यांनी कोरिओग्राफी सुद्धा केली आहे. एक चित्रपट आहे उमराव जान, त्याच्यामध्ये त्यांना 88चा संगीत नाटक अकादमी पुरस्कार आहे, पद्मश्री 87चा आहे, पद्मभूषण 2010चा आहे आणि पद्मविभूषण 2025चा आहे. बघा तिन्ही पुरस्कार आपल्याला आतापर्यंत जे कोणते व्यक्ती मिळाले, ह्या एकमेव व्यक्ती मिळाल्या. बरोबर आहे, सगळ्याच महत्त्वाच्या. परंतु ह्या सध्याच्या सगळ्यात महत्त्वाच्या व्यक्ती काय, त्यांना तिन्ही प्रकारचे पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री तिन्ही पुरस्कार मिळाले. मग त्या कोणत्या व्यक्ती आहे, लाखिया, कुमुदिनी लाखिया. बरोबर. मग ह्या व्यक्तीबद्दल सगळ्या गोष्टी तुम्हाला, गुजरातच्या त्या व्यक्ती आहे. बरोबर, गुजरातच्या व्यक्ती आहे, गुजरातचा त्यांचा जन्म आहे, कथक क्षेत्राशी रिलेटेड आहे. आलं का लक्षात. आणि त्यांना तिन्ही, आता तुम्ही काय हे पाठ नका करत बसू की यांना कोणत्या वर्षी भेटला, पण लक्षात ठेवा पद्मविभूषण लेटेस्टमध्ये भेटलेलं आहे, म्हणून सुद्धा त्या सगळ्यात न्यूजमध्ये येऊन जातात. कथक क्षेत्राशी रिलेटेड आहे. बघा सूर्यमुखी देवी शास्त्रीय नृत्यांगना, म्हणजे शास्त्रीय कॅटेगरीमध्ये त्यांचं काय आहे, नृत्य प्रसिद्ध आहे. आणि कुठच्या, मणिपुरी आहे. बघा अलर्ट कधी कधी होते, एक नृत्य आहे त्याच्यामध्ये शास्त्रीय नृत्य आहे, त्यानंतर ते नॉर्थ ईस्टमधले आहे, मग तर अजूनच इम्पॉर्टंट झालं. प्रसिद्ध मणिपुरी शास्त्रीय नृत्यांगना होत्या. आणि त्यांना 2025चा लेटेस्टमधला आत्ताचा काय मिळालेलं, त्यांना पद्मश्री सुद्धा मिळालेला आहे. मग ह्या व्यक्ती सुद्धा आपल्या महत्त्वाच्या आहे. फक्त एवढंच ठेवा, सूर्यमुखी देवी शास्त्रीय आणि कुठून, मणिपूरमधून. गोपीनाथ स्वाईन, बरोबर, लोकनृत्य. आता यांना आणण्याचं कारण काय, यांनी जे लोकनृत्य जे आहे ना कुठचं, ओडिसामधलं खूप फेमस केलेलं आहे, कृष्णलीला नावाचं. बरोबर, कृष्णलीला नावाचं, ज्याच्यामध्ये कृष्णाची लीला दर्शवली जाते, त्या प्रकारचं जे जे काय म्हणता येईल त्याला, नृत्य म्हणा किंवा लोकनृत्य म्हटलं जाते,
तर ती काय केलं त्यांनी फेमस केलं आहे ओडिसामध्ये. म्हणून सर्वात महत्त्वाचे ओडिसी नृत्यवाले तुम्हाला सांगितले ते वेगळी व्यक्ती आहे मायाधर राऊत, हे वेगळी आहे. कृष्णलीला, गोपीनाथ स्वैन, पद्मश्री भेटला 2024चा, मागच्या वर्षीचाच पुरस्कार यांना मिळालेला आहे. ठीक आहे. 2025मध्ये काय झालं आहे त्यांचं, 2 ऑक्टोबर 2025ला निधन झालेलं आहे. येते का तुमच्या लक्षात? म्हणजे याचं इम्पॉर्टन्स कळतायत का, की तुम्हाला जे पॉईंट सांगतोय मी की किती महत्त्वाचे आहे. मायाधर राऊत ओडिसी नृत्याचे जनक आहे. मग याच्यावर येणारच प्रश्न आहे. मी का बरं सांगतोय, कारण की मला एवढीच इच्छा आहे की मी सांगितलेले टॉपिक्स तुम्हाला लक्षात आले पाहिजे आणि ते पेपरमध्ये आले पाहिजे आणि तुमचा मार्क्स पकला पाहिजे. बस माझा एवढाच उद्देश आहे. डॉक्टर नरेंद्र धतीच, सापेक्षतावादी खगोल धतीचच नावामध्ये एकदम एकदम असं तगडं वाटते नाव. खगोल भौतिकशास्त्रज्ञ आहे ते. ठीक आहे. ते गुजरात राज्याचे आहेत आणि आयुका नावाची संस्था आहे बघा, खगोल भौतिकशास्त्र केंद्राचे त्या स्थापनेत त्यांनी हातभार सुद्धा लावलेला आहे. आणि 2003 ते 2009 या काळात काय होते, आयुकाचे ते संचालक सुद्धा राहिलेले आहेत. कोण? नरेंद्र धतीच. आता आपण काय करतोय, जे महत्त्वाचे भौतिकशास्त्रज्ञ आहे, शास्त्रज्ञ आहे, त्यांच्यावर आता आलोय आपण. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा कस्तुरीरंजन, कोणती राष्ट्रीय शैक्षणिक काय पॉलिसी धोरण 2020च्या समितीचे अध्यक्ष होते बघा, आठवलं का तुम्हाला? ते जे कस्तुरीरंजन आहे ते. आणि इस्रोचे काय राहिलेले आहे ते 1994 ते 2003 त्यांनी काय केलं आहे, संचालकपदी म्हणजे अध्यक्षपदी सुद्धा राहिलेले आहे. भारताच्या रिमोट सेन्सिंग क्षमता विकसित करण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका त्यांनी बजावलेली आहे. आणि तुम्हाला सांगितलं NEP नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 काय ते म्हणजे ते जे NEP आले त्याचे जे अध्यक्ष सुद्धा होते. त्यांना पद्मश्री 2 नंबरचे व्यक्ती भेटले आपल्याला, त्यांना 3ही पुरस्कार मिळालेले आहे. कोणते? पद्मश्री 1982ला, पद्मभूषण 1992ला, विभूषण 2000 आलं का लक्षात? 3 पुरस्कार मिळालेले आहे. म्हणून हे व्यक्ती अजून इम्पॉर्टंट आहे. त्यांचा कार्यकाळ लक्षात ठेवा बरं का. इस्रोचे 94 ते 2003 म्हणजे कधी? अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळामध्ये ते काय होते. का बरं म्हणतो, कसं लक्षात राहते, अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळामध्ये कस्तुरीरंजन होते. मग तो कार्यकाळच लक्षात राहते मुलांच्या, की ठीक आहे 98 ते 2003-04 पर्यंत त्यांचा कार्यकाळ असेल. 94 ते 3 आहे. राजगोपाल चिदंबरम भौतिकशास्त्रज्ञ आहेत. ठीक आहे. फिजिक्समध्ये त्यांचं अमूल्य असे योगदान आहे. भारताच्या अण्वस्त्र कार्यक्रमात महत्त्वाची त्यांनी भूमिका बजावलेली आहे. ते भारत सरकारचे प्रधान वैज्ञानिक सल्लागारही राहिलेला आहे. पद्मश्री 75चा, पद्मविभूषण 99चा, लोकमान्य टिळक पुरस्कार 1998चा त्यांना मिळालेला आहे. यावर्षीचा कोणाला आहे? नितीन गडकरी यांना 2025चा. त्यांना कधीचा मिळाला? 98चा मिळालेला आहे. डॉक्टर जयंत नारळीकर सगळ्यात फेमस व्यक्तिमत्व, यांना सध्याचा विज्ञान रत्न पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. लक्षात ठेवा, इथे मेन्शन नसेल बहुतेक. काय आहे, खगोलशास्त्र लेखक आणि विज्ञान यांच्याबद्दल म्हणजे तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे. विज्ञान प्रसारक खूप, म्हणजे त्यांच्या पुस्तकातून त्यांनी विज्ञान आणि खगोलशास्त्राबद्दल माहिती खूप प्रसारित केलेली आहे. 1989 पुण्यातील इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ॲस्ट्रॉनॉमी अँड ॲस्ट्रोफिजिक्स या म्हणजे त्या आयुकाचे संस्थापक संचालक म्हणून त्यांनी पदभार सांभाळलेला आहे. 2021 94व्या नाशिक येथील अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे काय त्यांनी अध्यक्षसुद्धा बसवलेले. कोणते? 94. ठीक आहे. 1964ला गुरुत्वाकर्षण संबंधी सिद्धांत मांडला. सर फ्रेड हॉयल यांच्यासोबत कन्फॉर्मल ग्रॅव्हिटी थिअरी सुद्धा यांनी मांडलेली आहे. ठीक आहे. द बिग बँग सिद्धांताच्या विरोधात स्टेडी स्टेट कॉस्मॉलॉजी सिद्धांत सुद्धा त्यांनी काय आहे दिलेलं आहे. आता यांच्याबद्दल जेवढं वाचावं, जेवढं माहिती काढा तेवढी कमीच आहे. ठीक आहे. तुम्ही काय करा, एवढी न्यूज सध्यापुरती लक्षात ठेवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं यांचं लक्षात ठेवा काय, की हे यांना विज्ञान रत्न पुरस्कार मिळालेला आहे 2025चा. ठीक आहे. जो नवीन स्थापन करण्यात आलेला त्यांच्याबद्दल बोलते बघा. आणि त्यांचे आत्मचरित्र पण बघून घ्या. 4 नगरातले माझे विश्व. बरोबर, हे त्यांचं काय आहे, 4 नगरातले माझे विश्व. आणि आता सोपी लॉजिक असते. आता विज्ञान प्रसारक आहे, मग याचे मोस्ट ऑफ द पुस्तकं कसे राहणार आहेत, हे राहणार आहेत खगोल शास्त्र किंवा अंतराळ या बाबतीतच राहणार आहे. बघा प्रत्येक शब्दामध्ये तुम्हाला ते दिसतील. अंतराळातील भस्मासूर आला, अंतराळ शब्द. अभयारण्य, ठीक आहे, हे लक्षात येत नाही, हे पॉईंट तुम्ही पाठ करू शकता. अंतराळातील स्फोट आलंच, अंतराळ. यक्षाची देणगी, वामन परत न आला. वामन हा शब्द त्यांनी एका ग्रहाबद्दल म्हटलेला आहे. अंतराळ आणि विज्ञान आलं, हे तर माहीतच आहे. अवकाशाशी जडले नाते, विज्ञान आणि वैज्ञानिक, नबात हसरे तारे, सूर्याचा पाहिलेला देश,
नव्या सहस्त्रकाचे नवे विज्ञान, बघा प्रत्येक शब्दामध्ये हिंट आहे. आता व्हायरस, प्रेक्षित, आता ह्या शब्दातून लक्षात येत नाही, मग हे 1-2 वेळा वाचून घ्यायचे. गणितातील गमती जमती, पुराणा प्रश्न पडू शकतो की बा खगोलशास्त्राचे रिलेटेड आहे, गणितातील काही पुस्तक त्यांनी लिहिलं असेल का, नाही लिहिलेलं आहे. हे ऑप्शन्स आल्यावर ना तुम्हाला मारता येते. आता तुम्ही एकदा वाचताय, तुम्हाला खूप लाईटली वाटते किंवा बोरही होत असेल कोणाला, पण आज जर तुम्हाला हे वाचता वाचता किंवा बघता बघता हे लक्षात आलं की गणितातील गमती जमती हे पुस्तक तर जयंत नारळीकर ह्या टॉपिकमध्ये आपण बघितलं होतं, त्यांनीच लिहिलेलं आहे, मग तेव्हा तुमचं जे खुशी असेल ना ज्या पेपरमध्ये, ते गगनात मावणार नाही. म्हणून लक्षात ठेवा, आता आपण घालवत असलेला टाईम, आता सुद्धा तरी तुम्हाला जर त्याची महत्त्व कळत नसेल, परंतु जेव्हा पेपरमध्ये जे प्रश्न येतात ना, तेव्हा मग तुम्हाला त्याची इम्पॉर्टन्स कळायला लागते. मग काय करणं असते की जे गोष्ट आपल्याला आलेली आहे ते फक्त कानाने आणि डोळ्याने बरोबर बघणे, कॉन्सन्ट्रेशनने, आणि ते ऑटोमॅटिक लक्षात राहून जाते. विश्वाची रचना, विज्ञानाची गरुड झेप, विज्ञानाचे रचयिते, भेटलेली माणसं, अशा प्रकारचे काय त्यांची प्रसिद्ध पुस्तके आहे कशासंबंधी, अंतराळ आणि खगोल संबंधित. पद्मभूषण भेटला 1965चा आणि पद्मविभूषण 2004चा मिळालेला आहे. महाराष्ट्र भूषण 2010चा मिळालेला आहे. यावर्षीचा कोणाला आहे, राम सुतार यांना आहे. साहित्य अकादमी पुरस्कार 2014. असं आठवून जाते एखाद्याने, मग मला असं वाटतं की सांगूनच द्यावं. ठीक आहे, महाराष्ट्र भूषण 2025चा राम सुतार यांना मिळालेला आहे. पद्मभूषण 65चा, पद्मविभूषण 4चा, महाराष्ट्र भूषण 2010चा, अकादमी पुरस्कार 2014चा त्यांना मिळालेला आहे. ठीक आहे, झाले. जयंत नारळीकर झाले. एकनाथ वसंत चिटणीस अवकाशशास्त्रज्ञ आहे. ठीक आहे, कोल्हापूरचा जन्म झाला त्यांचा. इस्रोचे संस्थापक सदस्य आहे. बघा का आणला असं न्यूज सरांनी, कारण की हे इस्रोचे संस्थापक सदस्य आहे. बरोबर, भारताच्या अंतराळ कार्यक्रमाचे शिल्पकार सुद्धा यांना म्हटले जाते. 60 ते 70च्या दशकात त्यांनी शॉक किरण, एक्सरे जो म्हणतो आपण, आणि अवकाश विज्ञान विषयावर महत्त्वपूर्ण संशोधन सुद्धा केलेले आहे. देशातील ग्रामीण भागापर्यंत दूरदर्शन पोहोचवण्याच्या साईट प्रकल्पाचे ते काय होते, प्रमुख शिल्पकार होते. बघा यांचं योगदान खूप म्हणजे महत्त्वाचं आहे चिटणीस यांचं. चेन निंग, आता ह्या व्यक्तींना का बरं आणलं, कारण की असे प्रश्न सुद्धा तुम्हाला येऊ शकते की फॉरेनर जे राहतात त्यांचं निधन झालं, पण कोणत्या क्षेत्राच्या, भौतिक शास्त्राच्या रिलेटेड आहे. का बरं, कारण की त्यांना नोबेल पुरस्कार मिळालेला आहे 1957चा भौतिकशास्त्राच्या संबंधित, आणि त्या व्यक्तींचं निधन झालेलं आहे. जे ऑस्कर आहे, नोबेला विजेते आहे, जे फॉरेनर्स, त्यांच्याबद्दल ना काही गोष्टी तर आपण पाठ करायलाच पाहिजे. चेन्निंग, चीनचेच असायला पाहिजे ते. दहिपल्ली रामय्या, आता झाले. इथून तुम्हाला अजून इम्पॉर्टन्स अशा पद्धतीचा तुम्हाला कळावं म्हणून तुम्हाला सांगतोय. नृत्य बघितले, चित्रपट बघितले, त्याच्यानंतर आपण भौतिकशास्त्र व जे काय म्हणते खगोलशास्त्राचे रिलेटेड महत्त्वाचे व्यक्ती त्यांच्या सगळ्यांच्याबद्दल बघितलं. आता आले पर्यावरणवादी, वनक्षेत्राशी रिलेटेड जे आहे, पर्यावरणाच्या क्षेत्र रिलेटेड आहेत, त्यांच्यावर आपण फोकस करूयात. रामय्या यांना खम्मन जिल्ह्यात ग्रीन वॉरियर चेट्ट वृक्ष रामाया वन्यजीवी म्हणून ओळखले जाते. बघा खम्मन जिल्ह्यात काय म्हणते, रामय्या वनजीवी म्हणून ओळखले जाते. ठीक आहे, पद्मश्री 2017चा त्यांना काय पुरस्कार मिळालेला आहे. दरिपल्ली रामय्या यांना कोणत्या क्षेत्राच्या रिलेटेड आहे, पर्यावरणमध्ये. ठीक आहे, हेमा साने बघा सगळ्यात न्यूजमधल्या होत्या. वनस्पतीशास्त्र क्षेत्राच्या विश्वकोश, इन्क्लोसायडोपीडिया, जसं विकिपीडिया असते ना तशा पद्धतीचं त्यांना काय म्हटलं जाते, विश्वकोश सुद्धा म्हटलं जाते वनस्पतीशास्त्र क्षेत्रातील. इनसायक्लोपीडिया, त्याचं प्रोनाऊन्सिएशन काय, इनसायक्लोपीडिया. ठीक आहे, वनस्पती शास्त्रज्ञ आहे डॉक्टर हेमा साने. KS मनीलाल हे वनस्पती शास्त्रज्ञ आहे. मोसमी पावसाच्या उत्क्रांतीच्या घटनांचे मॉडेलिंग करून मोसमी पावसाच्या वर्तनाचं काय केलं आहे, त्यांनी वर्तनाचा अभ्यास केलेला आहे. डिकी बर्ड बघा, आता झाले पर्यावरणाच्या रिलेटेड 2-3 व्यक्ती होते ते तुम्हाला सांगितलं. विश्वकोश कोण आहे, डॉक्टर हेमा साने. डिकी बर्ड बघा, आता आपण काय करूयात फास्टमध्ये आपल्या क्रिकेट आणि जे फुटबॉल आहे यांच्या संबंधित जे 2-3 व्यक्ती आहेत त्यांच्याबद्दल बघूया. डिकी बर्ड बघा, हे कोण आहे, हे आहे क्रिकेट क्षेत्राचे रिलेटेड प्रसिद्ध पंच आहे इंग्लंडचे, ज्याला आपण काय म्हणतो अंपायर म्हणून संबोधतो. बघा ते डिकी बर्ड फेमस व्यक्तिमत्व होते. फक्त विचारलं जाऊ शकतं डिकी बर्ड कोणत्या क्षेत्राशी रिलेटेड आहेत, क्रिकेट आणि स्पेशल ते पंच म्हणजे अंपायरिंग. दिलीप दोशी बघा, क्रिकेट क्षेत्राच्या संबंधित भारताचे माजी डावखुरे गोलंदाज होते. 1979 ते 1983 पर्यंत कसोटी सामने आणि 15 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने ते खेळलेले आहे. बॉब कुपर क्रिकेट क्षेत्राचे ऑस्ट्रेलियन आहे. बॉब कुपर कुठचे आहे, ऑस्ट्रेलियन आहे. कसोटी क्रिकेटमध्ये त्रिशतक झळकावणारे म्हणजे पहिले
ट्रिपल काय म्हणते हंड्रेड्स एका याच्या इनिंग्समध्ये झळकवणारे कोण होते? बॉब कूपर होते. जॉर्ज फोरमन बॉक्सिंग क्षेत्राशी रिलेटेड आहे. 1968 मध्ये मेक्सिको ऑलिम्पिकमध्ये त्यांनी काय केलं होतं? सुवर्ण पदक जिंकलं होतं. नवीन चावला बघा, एक आता हे झाले आपले क्रिकेट क्षेत्राशी संबंधित. आता महत्त्वाचे आपण काय बोलतो? प्रशासक, जे ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये सगळ्यात महत्त्वाचे व्यक्ती ज्यांचं निधन झालं आहे. नवीन चावला 1 फेब्रुवारी 2025 रोजी त्यांचं निधन झालेलं आहे. प्रशासक. भारताचे निवडणूक आयुक्त होते 2005 ते 9. त्याच्याही पेक्षा महत्त्वाचं 16वे मुख्य निवडणूक आयुक्त 2009 ते 10. सध्याचे कोण आहे? 26वे निवडणूक आयुक्त कोण आहेत सध्याचे? सांगा बरं. ज्ञानेश कुमार. बघा, निधन वार्ता बघतोय, पण हे तुमच्या नियुक्तीचा पण पॉईंट तुमचा रिव्हिजन होऊन जाणार याच्यामध्ये. 16वे मुख्य निवडणूक आयुक्त कोण होते? नवीन चावला होते. मदर टेरेसा एक जीवनगाथा त्यांनी काय केलेलं आहे? एक पुस्तक लिहिलं आहे. मदर टेरेसा यांच्या जीवनापासून काय होते? ते प्रभावित होते. नवीन चावला काय होते? निवडणूक आयुक्त होते, ते पण मुख्य निवडणूक आयुक्त. रमाकांत रथ हे सुद्धा एक ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये त्यांचं प्रसिद्ध नाव आहे. 1957 ते IAS अधिकारी आहेत. ठीक आहे. ओडिसाचे मुख्य सचिव म्हणून त्यांनी त्यांची नियुक्ती झालेली आहे. त्यांचे प्रमुख काव्यसंग्रह त्यांनी म्हणजे पुस्तक काय लिहिलेले महत्त्वाचे? केतेन दिनारा, संदिग्ध मृगया, सप्तम ऋतू, सचित्र अंधार. आणि पुरस्कार बघा, श्रीराधा या पुस्तकासाठी, श्रीराधा नावाचं त्यांचं पुस्तक आहे बरोबर, त्याच्यासाठी सरस्वती सन्मान भेटला. सरस्वती सन्मान किती भाषेसाठी दिला जाते? एकूण 22 भाषेसाठी दिला जाते. साहित्य अकादमी पुरस्कार एकूण किती भाषेसाठी दिला जाते? एकूण किती भाषेसाठी? 24 भाषेसाठी दिला जाते. यावर्षीचा कोणाला मिळाला? सुधीर रसाळ यांना विधानचे गद्यरूप या कादंबरीसाठी मिळाला. तर त्यांना हा जो पुरस्कार 1977 मध्ये मिळालेला आहे. पद्मभूषण 2006 मध्ये मिळालेला आहे. कोणत्या पुस्तकासाठी? श्रीराधासाठी सरस्वती सन्मान. कोणाला? रमाकांत राथ यांना. मुकेश खुल्लर बघा, सगळ्यात महत्त्वाचे महाराष्ट्रामधले सध्या चर्चितले म्हणजे व्यक्ती म्हणायला काही हरकत नाही. मुकेश खुल्लर 7 जुलै 2025 रोजी त्यांचं निधन झालं. ठीक आहे. एक ॲडमिनिस्ट्रेशन म्हणून मध्येच त्यांचं काम आहे. ते ना 6व्या वित्त आयोगाचे, कुठच्या वित्त आयोगाचे? महाराष्ट्राच्या वित्त आयोगाचे काय होते? अध्यक्ष म्हणून निवड झाली होती त्यांची. बघा किती महत्त्वाच्या संस्थेवर त्यांची निवडणूक झाली होती. 243 जे घटनात्मक राज्य वित्त आयोग म्हणतो आपण, त्यांच्या 6व्या वित्त आयोगाचे ते अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले होते. परंतु त्यांचे निधन झाल्यामुळे आता त्यांच्या जागी कोण आले? डॉक्टर नितीन करीर आलेले आहे. म्हणून हे व्यक्ती खूप महत्त्वाचे आहे. 85 मध्ये ते IAS झाले. भंडारा येथून सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून सेवेला सुरुवात केली. सेतू सुविधा केंद्र बघा, त्यांनी जे सुरू केलेले सेतू सुविधा केंद्र होते ते खूप गाजलेले आहे. आणि हे सांगितलंच तुम्हाला 6व्या वित्त आयोगाची त्यांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली होती. परंतु त्यांच्या निधनामुळे आता ते पद खाली झालं आणि डॉक्टर नितीन करीर यांना ते काय त्याचं आता ते सध्या 6व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष झाले. ला गणेशन बघा, आता आपण ॲडमिनिस्ट्रेशन मधले जे महत्त्वाचे व्यक्ती त्यांच्याबद्दल बघितलं. आता आपण राजकीय जे सगळ्यात महत्त्वाचे व्यक्ती ज्यांचं निधन झालं त्यांच्याबद्दल बघूया. ला गणेशन हे भाजपचे जे काय होते ज्येष्ठ नेते, नागालँड का बरं महत्त्वाचं? तर ते भाजपचे होते म्हणून आपण न्यूज नाही घेतले. आपण का बरं घेतले? कारण की ते नागालँडचे राज्यपाल राहिलेले आहे, मणिपूरचे राज्यपाल राहिलेले आहे, पश्चिम बंगालचे अतिरिक्त राज्यपाल म्हणजे ॲडिशनल चार्ज त्यांना मिळालेला आहे, मध्य प्रदेशातून ते राज्यसभा सदस्य सुद्धा होते. हे महत्त्वाचं आहे त्यांच्याबद्दल. ते राज्यपालपदी होते म्हणून ते आपल्याला काय महत्त्वाचं आहे घेणे आवश्यक आहे. नागालँड आणि मणिपूरचे राज्यपाल होते आणि कुठचे? मध्य प्रदेशातून राज्यसभा सदस्य सुद्धा राहिलेला आहे. त्याच्यापेक्षा महत्त्वाचा व्यक्ती शुभू सोरेन, म्हणजे सगळेच महत्त्वाचे, फक्त आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनात राजकीय क्षेत्राशी रिलेटेड आहे. दिशोम गुरु यांना काय असं विचारलं जाऊ शकतं डायरेक्ट तुम्हाला, दिशोम गुरु असं कोणास संबोधले जाते बा, कोणाची ओळख म्हणून आहे? कोणाचे आहे? शुभू सोरेन. सध्या काय आहे? झारखंड मुक्ती मोर्चाचे ते संस्थापक होते आणि 3 वेळा ते झारखंडचे मुख्यमंत्री राहिले बघा, 2005, 8, 9 आणि 9, 10 मध्ये. हे व्यक्ती महत्त्वाचे नाही का आपल्यासाठी? 3 वेळा मुख्यमंत्री राहिले झारखंडचे शुभू सोरेन. त्यांची ओळख काय आहे? दिशोम गुरु. बस एवढ्या गोष्टी जरी माहीत असल्या तरी इनफ आहे. आता ते कोणत्या खात्यामध्ये मंत्री पोरं हे वाचत बसतात. अरे बाकीची आहे व्यक्ती त्यांच्याबद्दल वाचणं आहे, सगळ्या गोष्टी थोडी पाठ राहतात आपल्या. बघा शिवराज कर्डिले भाजपचे आमदार आहे, मत्स्य व्यवसाय बंद. मी सांगतोय पण नका वाचू, लिहिलेलं आहे मी इथं, नका वाचू. फक्त एवढं लक्षात ठेवा की भाजपचे आमदार आहे कर्डिले. इक्बाल छागला बघा, वकील या क्षेत्राशी रिलेटेड आहे. स्वातंत्र्योत्तर भारतातील मुंबई उच्च न्यायालयाचे जे पहिले मुख्य न्यायमूर्ती होते S.C. छागला बरोबर, त्यांचे ते काय पुत्र आहे. केम्ब्रिज विद्यापीठातून इतिहास आणि कायदा या विषयातून त्यांनी काय केलेलं आहे? पदव्युत्तर पदवी घेतलेली आहे. सत्यपाल मलिक
मोस्ट IMP सध्या राजकीय क्षेत्रामधले सगळ्यात महत्त्वाचे व्यक्ती आहे समजा सत्यपाल मलिक. 174 ते 77 उत्तर प्रदेश विधानसभेचे आमदार होते. 80 86 89 मध्ये राज्यसभेचे खासदार झालेले 2 वेळा. बिहार राज्यपाल 17 ते 18, ओडिसा राज्यपाल 18, अतिरिक्त राज्यपाल होता. जम्मू काश्मीरचे राज्यपाल बघा हा सगळ्यात टेन्यूर त्यांचा चर्चेमधला होता. 18 19 मध्ये त्यांना गोवाचे सुद्धा राज्यपाल दिले. 20 मध्ये मेघालयचे सुद्धा त्यांना काय बनवण्यात आले होते, राज्यपाल बनवण्यात आले होते. महत्त्वाचं काय लक्षात ठेवायचं, गोवा, मेघालय, जम्मू काश्मीर आणि बिहारचे काय होते ते राज्यपाल होते. एवढ्या गोष्टी तुमच्या लक्षात राहणं खूप महत्त्वाचं आहे. मग त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला, भाजपमध्ये प्रवेश केला, ह्या गोष्टी तुम्हाला विचारल्या जाणार नाही. कांचनाताई परुळेकर सामाजिक कार्यकर्त्या होत्या. महिलांच्या उन्नतीसाठी त्यांनी आयुष्य समर्पित केले. सगळ्यात महत्त्वाचं स्वयंसिद्धा नावाच्या संस्थेच्या प्रमुख ज्यांचं नुकतंच निधन झालं त्या कोण आहे, कांचनताई परुळेकर, ज्या की सामाजिक कार्यकर्त्या होत्या. एवढ्याच पॉईंट लक्षात ठेवा. मेघनाद देसाई बरोबर, ह्या व्यक्तींबद्दल ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ होते. त्यांनी 1971 मध्ये मजूर पक्षाचे म्हणजे ब्रिटन जसे भारतीय वंशाचे आहे ते, परंतु त्यांनी ब्रिटनमध्ये जाऊन तिथं त्यांना नागरिकत्व मिळालं आणि त्यांनी काय केलं, मजूर पक्षाचे सदस्यत्व स्वीकारले. जून 1991 मध्ये ब्रिटिश संसदेच्या हाऊस ऑफ लॉर्ड्स बरोबर या वरिष्ठ सभागृह असते बघा, आपल्या इथं राज्यसभा आहे तसं तिथं काय हाऊस ऑफ लॉर्ड्स आहे, तिथचे ते काय सभागृहाचे सदस्य होते आणि त्यांना पद्मभूषण मिळालं 2008चा. ओसामू सुझुकी सगळ्यात महत्त्वाचे व्यक्ती व्यापार उद्योग क्षेत्रातले, यांचं नुकतंच निधन झालं आहे. त्यांच्या सुझुकी गाड्या नाही राहत का, त्यांचे जे संस्थापक जे आहे ते ओसामू सुझुकी. निधनाचे कारण 2 व्यक्ती बघितले, एक चंद्रा बोराट आणि नंतर निधनाचं कारण आलं लिम्फोमा, ब्लड कॅन्सर जो म्हणतो आपण त्याला, यांना झाला होता. आणि मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडचे संचालक आणि मानक अध्यक्ष ते समजते. महत्त्वाचं आहे पद्मभूषण 2007 आणि पद्मविभूषण 2025चं लेटेस्ट मधलं त्यांना मिळालेलं आहे. म्हणून महत्त्वाची झाली व्यक्ती हे 2025 मध्ये मरणोत्तर त्यांना पुरस्कार मिळालेला आहे. ठीक आहे, व्यापार उद्योग या क्षेत्रात. महत्त्वाचं काय, लिम्फोमा ह्या निधनाचं त्यांचं काय आहे कारण आहे. डिक चेनी राजकीय क्षेत्रात अमेरिकेचे सर्वात शक्तिशाली आधुनिक उपाध्यक्ष म्हणजे काय, व्हाईस प्रेसिडेंट. अमेरिकेचे 46वे उपाध्यक्ष आहे ते, कितवे 46वे, म्हणून महत्वाचं आहे डिकी चेनी. जिमी कार्टर राजकीय निधनाचे कारण बघा इथं आले. महत्वाचं मेलनोमा त्वचेचा कॅन्सर, तो कोणता होता, ब्लड कॅन्सर, सुझुकी यांना. राजकीय काय, जिमी कार्टर बघा, जिमी कार्टर हे डेमोक्रॅटिक पक्षाचे होते, ज्याचे जो बायडन जे मागचे राष्ट्राध्यक्ष आहे ते डेमोक्रॅटिक पार्टीचे काय जिमी कार्टर काय होते, राष्ट्राध्यक्ष. त्याच्याहीपेक्षा महत्त्वाचं हा पॉईंट फोकस ठेवा, 77 ते 81 या कालावधीमध्ये अमेरिकेचे 39वे राष्ट्राध्यक्षपदी काय झालेले होते त्यांची, म्हणजे ते राष्ट्राध्यक्ष होते ह्या कार्यकाळामध्ये. म्हणून हे व्यक्ती मोस्ट IMP आहे. आणि याच्यावर तुम्हाला काय कशा पद्धतीने प्रश्न विचारला जाऊ शकते. पहिला, कशामुळे निधन झाले, मेलोनोमा, तो त्वचेचा रोग होता. त्याच्यानंतर 77 ते 81 मध्ये अमेरिकेचे 39वे राष्ट्राध्यक्ष राहिलेले आहे. आणि जिमी कार्टर हे डेमोक्रॅटिक पक्षाचे काय होते, अध्यक्ष होते, राष्ट्राध्यक्ष राहिलेले. सॉरी, पोप फ्रान्सिस बघा, व्हॅटिकन सिटी माहीत असेल, सगळ्यात छोटं सिटी म्हणजे जगातलं सगळ्यात लहान शहर म्हणून आपण त्याला म्हणतो व्हॅटिकन सिटी. तिथे ना एक चर्च आहे आणि तिथेच काय असतात, पोप असतात. पोप म्हणजे काय आहे की ख्रिश्चन ह्या धर्मामधले सर्वोच्च धर्मगुरू म्हणून आपण त्यांना संबोधले जातो बरोबर. बघा धर्मगुरू पूर्ण नाव त्यांचं काय होतं, जॉर्ज मारिओ बर्गोलिओ. हे जे आहे 21 एप्रिल 2025 मध्ये यांचं काय निधन झालेलं आहे. त्यांचा जन्म ह्याच व्यक्तींचा का बरं घेतला, ते जरी व्हॅटिकन सिटीमधले असणार परंतु त्यांचं जे मूळ जन्म आहे कुठचा आहे तर तो अर्जेंटिनामधला आहे. रोमन कॅथोलिक चर्चचे 266वे काय होते, पोप होते ते. म्हणजे काय असतात हे रोमन कॅथोलिक चर्च, कॅथोलिक धर्माचे सर्वोच्च धर्मगुरू. पोप फ्रान्सिस हे व्हॅटिकन सिटीचे प्रमुख. आता जे व्हॅटिकन सिटी शहर असते त्याच्यामध्ये जे हे पोप राहतात तेच ह्या शहराचे काय असतात, प्रशासक असतात. खूप छोटं शहर आहे, म्हणजे आता याचं स्क्वेअर फीटमध्ये मला एक्झॅक्ट सांगणं कठीण आहे, पण ते एकदम छोटं शहर आहे ते. म्हणजे तुम्ही असं फिरून पण दुसरं शहर काय करू शकता, पार करू शकता. बघा आता काही वन लाईनच आणलेलं आहे. यांच्याबद्दल काय महत्त्वाचं आहे, फक्त यांचं क्षेत्र कोणत्या क्षेत्राशी रिलेटेड आहे. मग एवढ्या गोष्टी तुम्ही पाठ करून घ्या म्हणजे होऊन जाते. पंडित छन्नूलाल मिश्रा हे शास्त्रीय गायक होते.
पारिख हे गांधीवादी नेते होते. रिकी हॅटन ब्रिटनचे प्रसिद्ध चॅम्पियन्स होते. कोण? रिकी हॅटन. डीडी लपांग मेघालयचे माजी मुख्यमंत्री होऊन गेलेले. कोण? लपांग, लक्षात ठेवा. कोण? मेघालयचे माजी मुख्यमंत्री. ओसी ऑसबॉर्न ब्रिटनमधील सर्वात प्रसिद्ध संगीतकार. सॅम नुजोमो नामिबियाचे पहिले राष्ट्रपती. बघा हे सगळ्यात स्टार्ट न करा, बाकी याच्यामधला हा पॉईंट महत्त्वाचा आहे. सॅम नुजोमो नामिबियाचे पहिले राष्ट्रपती यांचे काय झाले? नुकतेच निधन झाले. लतिका कट्ट ह्या शिल्पकार होत्या. सुलक्षणा पंडित ज्येष्ठ गायिका आणि अभिनेत्री होऊन गेलेल्या आहे. जसविंदर भल्ला हे पंजाबी विनोदी कलाकार होते. अच्युत पोद्दार हे ज्येष्ठ अभिनेते होते. रॉबर्ट बॅडली ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार होऊन गेलेले आहे. कोण? रॉबर्ट बॅडली. जुबिन गर्ग आसामी, हे महत्त्वाचं अजून, जुबिन गर्ग 2 पॉईंट्स मी तुम्हाला स्टार मार्क करायला सांगतो. आसामी गायक होते. डॉक्टर दीपक टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू. निकेत दलाल देशातील पहिले अपंग आयरनमॅन, ह्या व्यक्तींचं निधन झालेलं आहे. हे महत्त्वाचं लक्षात ठेवा. जॉर्जिया आर्मानी इटलीचे जगप्रसिद्ध फॅशन डिझायनर आणि आंद्रेशी तेलुगू भाषेतील काय होते? कवी होते. बघा अशा पद्धतीनं आपण काय केलेलं आहे? सगळ्या निधन वार्ता कव्हर केलेल्या आहे. ओके, आय होप तुमच्यापर्यंत सगळे हा जो डेटा आहे पोचला असेल आणि तुम्ही शांत चित्तानं ऐकून आणि वाचून घेतला असेल. आता चला, आता आपण मोस्ट ऑफ द टॉपिकनं यूट्यूबवर सगळ्या गोष्टी कव्हर केलेल्या आहे, बरोबर. म्हणजे इवन पुरस्कार असो, त्यानंतर निधन वार्ता, नियुक्त्या, AI घडामोडी, संरक्षण घडामोडी, सर्व कव्हर केलं आहे. आता पुरांची मागणी काय होते त्याच्याबद्दल आपण बोलून घेऊयात. मुलांचं असं म्हणणं होतं की सर तुम्ही सांगितलं पण याच्यातले मोस्ट IMP आम्हाला सांगा, आणि काहीतरी जे घडामोडी सुटलेल्या आहे, राष्ट्रीय घडामोडी, आंतरराष्ट्रीय घडामोडी, त्या घडामोडी आमच्या कव्हर झाल्या पाहिजे. मग त्याच्यासाठी काय केलं आहे आपण? एक 1100+ वन लाईनर, 1100च्या जास्तच राहणार आहे त्याच्यामध्ये वन लाईनर, आपण काय करणार आहोत? ह्या चालू घडामोडीच्या कोर्समध्ये डिस्कस करणार आहोत. आणि कशा पद्धतीने डिस्कस करणार आहोत? टू द पॉईंट. आणि आयोग ज्या पद्धतीने विचारतात त्याच पद्धतीनं. आता बघा, नियुक्ती तर तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. जपानच्या पहिल्या पंतप्रधान कोणा? सनाई तकाई, बरोबर. पण त्या व्यक्ती, आता आयोग काय विचारते? पहिल्या पंतप्रधान नाही विचारत, तुम्हाला त्याच्या पार्टीबद्दल विचारलं जाते, पक्षाबद्दल विचारलं जाते. मग त्या कोणत्या पक्षाच्या होत्या? मग ते जे आहे ना, अशा पद्धतीचा जो चालू ट्रेंड आहे त्या ट्रेंडनुसार आपण काय करूया? वन लाईनर घेऊयात. आणि तुम्हालाही माहीत आहे संयुक्त गट गटकला वन लाईनर स्वरूपात येते, पण तुम्ही आजूबाजूची माहिती सुद्धा त्याच्यामध्ये सांगणार आहात. आणि हे जे आहे तुम्हाला विदर्भ आयएएस अकॅडमीच्या ॲपवर तुम्हाला काय मिळेल? हा कोर्स मिळून जाणार. आता बघा, माझ्याने यूट्यूबवर घेणे याच्यासाठी शक्य नाही आहे, कारण की काही लिमिटेशन्स आहे आपल्या. सगळ्या गोष्टी आपण यूट्यूबवर प्रोव्हाइड करू नाही शकत. सोप्या भाषेत सांगायचं तर आपण कॉम्पिटिशन्स वाढवू नाही शकत. आपले जे मुलं सिरियस आहे, ज्या मुलांना याचं गांभीर्य आहे की नाही सर तुम्ही सांगितलेलं ना आम्हाला समजते, तुम्ही जो डेटा देतात खूप जबरदस्त पद्धतीने आमच्याबद्दल डिलिव्हर होत आहे, मग त्या विद्यार्थ्यांनी काय करा? 1100+ वन लाईनर हा जो कोर्स आहे आपला चालू घडामोडीचा, त्याला जॉईन व्हा. त्याच्यामध्ये आपण बघा 16, 17, 18 ह्या 3 दिवसामध्ये सगळे जेवढे 1100+ वन लाईनर जेवढे कव्हर करता येईल तेवढ्या सगळ्या गोष्टी कव्हर करून देतो. आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला मी जे शिकवेल त्याची PDF सुद्धा अवेलेबल करून देतो. परंतु जे विद्यार्थी जॉईन करतील त्यांनाच ती PDF राहील, त्याला पासवर्ड प्रोटेक्शन राहील, म्हणजे जे बाय करतील पोरं त्यांनाच ती PDF दिसू शकेल. तर तुम्ही काय करू शकता? ह्या कोर्सचा लाभ घेऊ शकता. मी कोर्स लॉन्च झाल्यानंतर मी तुम्हाला लगेच त्याबद्दल काय करतोय माहिती देऊनच देईल. एखादा तुम्हाला डेमो म्हणून पण लेक्चर टाकून देईन आपल्या यूट्यूबवर, जेणेकरून तुम्हाला अजून आयडिया येऊन जाईल. ठीक आहे, जस्ट इन्फॉर्मेशन दिली, तुम्हाला आवडत म्हणजे जर पटला कोर्स तर तुम्ही घ्या, खूप फायदा होईल तुमचा, एवढं तर मी तुम्हाला आश्वासन देतोच. आता आपण काय करूया? नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटूयात. याच्यामधले काय करूया? 50+ महत्त्वाचे जे काही वन लाईनर्स आहेत तुमच्यासाठी घेऊन येणार, आणि बाकी मग त्याच्यातून तुम्हाला कळून जाणार की कशा पद्धतीने आपण ते कव्हर करणार. पेपरच्या अगोदर खूप चांगल्या पद्धतीने रिव्हिजन करा, रिकॉल करा. आणि ज्यांचं शक्य नाही आहे हा कोर्स घेणे त्यांनी यूट्यूबचे लेक्चर्स जरी बघितले तरी काही हरकत नाही. फक्त एवढंच आहे की जास्त टाईम जाईल आणि त्याच्यामध्ये आपल्याला इम्पॉर्टन्स कोणता आहे ते तुम्हाला थोडंसं कळणं मुश्किल जाणार आहे. म्हणून जर तुम्हाला सोप्या आणि कमी वेळेत जर मार्क मिळून द्यायचा असेल तर करा जॉईन, नाही तर यूट्यूबचं आहेच लेक्चर, आपले सगळे प्लेलिस्ट बनलेले आहे यूट्यूबवर, ते बघून घ्या. तेवढे त्याच्यातून सुद्धा तुमचे सगळे गोष्टी काय होणार आहे? कव्हर होणार आहे. आपण भेटूयात आता नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत मी तुमची रजा घेतो. खूप खूप धन्यवाद.